नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. रमजान ईदच्या तोंडावरच प्रशासन झोपेत. मैदानात ना पाणी ना स्वच्छता. सण जवळ पण व्यवस्था कोलमडली. नगरसेविका गांगुर्डे आक्रमक. मनपाचा भोंगळ कारभार. ईदगाह मैदानात सुविधा गायब. नाशिक महानगरपालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघड. रमजान ईद अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपली असताना ईदगाह मैदानाची अवस्था मात्र अत्यंत दयनीय. ना स्वच्छता, ना पाणी, ना मूलभूत सुविधा. अखेर संतप्त नगरसेविकेचा थेट आंदोलनाचा इशारा. नाशिकमध्ये पवित्र रमजान महिना सुरू आहे आणि काही दिवसातच रमजान ईदचा मोठा सण साजरा होणार आहे. पण ज्या शहाजांनी ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधव नमाज अदा करतात, त्या मैदानाची परिस्थिती पाहून संताप अनावर होते. मैदानात ठिकठिकाणी मोठे खड्डे, मातीचे ढीग, सर्वत्र अस्वच्छता. अशा परिस्थितीत नमाज कशी अदा करायची असा सवाल उपस्थित केला जातोय. इतकंच नाही तर मैदानावर बेकायदेशीर अतिक्रमणाचाही मुद्दा गंभीर बनलाय. ईद अवघ्या 2 दिवसांवर पण अजूनही मैदानात कोणतीही सुविधा नाही. ना सपाटीकरण, ना पाण्याची व्यवस्था, ना वजूखाने. यामुळे संतप्त झालेल्या नगरसेविका गांगुर्डे यांनी अधिकाऱ्यांवर जोरदार संताप व्यक्त केलाय. दुसरीकडे वडाळा रोड, जुने नाशिक भागात पाणी टंचाईचा गंभीर प्रश्न. चौक मंडई, बागवानपुरा, नानावली, कोळीवाडा अशा अनेक भागांमध्ये नागरिकांना सणाच्या काळातही पाण्यासाठी वणवण फिरावं लागते. हा नमस्कार. हा म्हटलं अजून हे काम चालू नाही झालंय का? इतके मोठे मोठे मातीचे ढिगार पडलेले, ते कधी होणार? 2च दिवस बाकी अजून. आता उद्यापर्यंत होऊन जाईल. पण माती खूप पडलेली नाही. ते ईदला आता 2-3च दिवस बाकी आहे ना. उद्या नक्की सर्व होऊन जाईल. हां, आणि ईदच्या दिवशी वजू करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना थोडा त्रास होतो नाही का? तर त्यांच्यासाठी चेअरची पण अरेंजमेंट करा थोडी. मग कोणाकडे? हो, गांगुर्डे. मग कोणाकडे? ठीक आहे, मी बोलते त्यांच्याशी. पण हे जे मातीचे ढिगार आहे ना, पटकन म्हणजे उद्यापर्यंत झालं पाहिजे ना. नमस्कार. मी आज इथे आली होती गोल क्लब मैदानावर. मी 9 तारखेला मनीषा खत्री मॅडमला प्रस्ताव दिला होता की इथली साफसफाई झाली पाहिजे. तर अजूनपर्यंत काही साफसफाई झाली नाही. आज थोडीशी मातीचे ढिगारं उचलले गेले, पण मातीचे ढिगारं खूप येते. तर अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही उद्यापर्यंत करून देऊ. पण मला नाही वाटत की असे इतके मोठे मोठे मातीचे ढिगारं उद्यापर्यंत होतील म्हणून. आणि मी 9 तारखेला प्रस्ताव दिला होता, अजूनपर्यंत काहीच काम झालं नाही. आज 50% सुद्धा काम झालेलं नाही आहे. आणि इथे ईदच्या दिवशी नमाज पडायला येतील, तर इथे पाण्याची पण सोय झाली पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांना वजू करण्यासाठी पाण्याची सोय झाली पाहिजे. आणि जे चेअरसाठी पण माझी मागणी आहे की चेअरची पण सोय झाली पाहिजे. आणि मातीच्या ढिगारामुळे इथे लहान लहान मुलं पण खेळायला येतात, मोठे पण खेळायला येतात, क्रिकेट खेळण्यासाठी इथे येतात. तर त्यांना धुळीमुळे खूप प्रॉब्लेम होतो आणि पुढे खूप त्रास होण्याची शक्यता आहे. आणि इथे अतिक्रमण पण खूप वाढलेलं आहे. दिवसेंदिवस अतिक्रमण पण खूप वाढत चाललं आहे. तर तुम्ही त्याकडेही लक्ष द्या. एकीकडे सणाचा उत्साह आणि दुसरीकडे प्रशासनाचा ढिसाळपणा. नागरिकांना मूलभूत सुविधा देणं ही जबाबदारी असताना महानगरपालिका मात्र झोपेतच. नगरसेविका जागृती गांगुर्डे यांनी स्पष्ट इशारा दिलाय, तात्काळ सुविधा द्या, अन्यथा तीव्र आंदोलनाला सामोरं जावं लागेल. नाशिक आवाज, नाशिक.